भाऊ, आज तुम्ही शरद पवारांची सदिच्छा भेट घेतली. त्या भेटीदरम्यान काय चर्चा घडली काय? आणि आपल्याला सर्वांनाच माहीत असेल की आदरणीय पवार साहेबांनी गेल्या 2-3 दिवस अगोदर मला शुभेच्छा देण्यासाठी फोन केला होता आणि मी त्यांना त्यावेळी सांगितलं होतं की मी स्वतः येऊन भेटीन आणि म्हणूनच आज सदिच्छा भेट घेण्याचा काम मी या निमित्ताने केलेलं आहे. मी या अगोदर पण देखील सांगितलेलं आहे की पवार साहेबांनी जे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना घडवलं आणि आज दोजींनी सहकार्य केलं आणि विशेषतः एकनाथ शिंदे साहेबांसारख्यांनी आज आमच्यामध्ये ती धमक बघून घेऊन आम्हाला इथपर्यंत आणलेलं. तर या सर्व नेते मंडळी जे या राज्याच्या आणि देशाच्या घडणघडणमध्ये ज्यांचं मोठं योगदान आहे त्यांचे शुभेच्छा घेणे, त्यांचा आशीर्वाद घेणे मी एक कर्मप्राप्त समजतो. म्हणूनच आज आदरणीय पवार साहेबांना भेटण्याचं काम केलं आणि सदिच्छा भेट घेतली. कालच ह्याच्यातला जो ऑरेंज अलर्ट जो होता आता तो पूर्ण वातावरणाचा जो एकदम दबाव आहे तो कमी होत चाललेला आहे आणि आज ती शक्यता वाढते. कारण काल होणार होता पण काल काय फार मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडताना आपल्याला पाहायला मिळाला नाही. आज सतर्कतेचा इशारा दिलेला आहे, परंतु कुठच्याही कॉलेजेस शाळा ह्याच्यात डिस्टर्ब न करता, सरकारी कार्य न करता दुपारपर्यंत याचा जर दबाव वाढला तर त्यातला तो निर्णय घेण्यात येईल. पण सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याची सूचना शासनाने दिलेल्या आहेत. भाऊ, काल उद्धव ठाकरेंनी त्यांच्या आमदारांबरोबर बैठक जी आहे ती मातोश्रीला घेतलेली असल्याचं पाहायला मिळतं. विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे आणि त्यातच संपूर्ण राज्यभर रामरक्षा आंदोलन करावं आणि जनतेत जावं अशा पद्धतीच्या सूचना त्यांच्या पक्षप्रमुखांकडनं करण्यात आली आहे. कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टीला बघतो? नाही, प्रत्येक पक्षाची ती जबाबदारी आहे, परंतु ज्यावेळी हा आंदोलन करत असताना अपेक्षा अशी असते आमदारांची की आमच्याही काही भागातले प्रश्न आहेत किंवा आमच्याही इकडचे जे काही विषय आहेत त्याची कुठेतरी चर्चा व्हावी. आता ती चर्चा झाली की नाही झाली हे मला माहीत नाही, परंतु संघटना म्हणून घेऊन प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने या गोष्टी करत आहेत. पण आता एक लक्षात घेण्यासारखं आहे की हा विषय हा एका ट्रस्टपुरता आहे. ट्रस्टनी केलेली जबाबदारी आहे, त्याची SIT नेमली गेलेली आहे. भविष्यकाळामध्ये CBIची पण चौकशी होऊ शकते. त्या ट्रस्टचे असलेले जे विश्वस्त आहेत त्यांनी देखील राजीनामा दिलेले आहेत. पण त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावरती राजकीय रान उचलून काहीतरी आपण त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती आपण काम करू शकतो अशातली काहींची जर भावना असेल तर मला असं वाटते तशी ती वेळ राज्यामध्ये आणि इतर राज्यांमध्ये आलेली नाही आहे. भाऊ, या सगळ्या गोष्टीचं राजकारण उद्धव ठाकरे करतात का? या गोष्टीला धरून राम मंदिर चोरी स्वाभाविकच आहे. ते राजकारण आहेत आणि कुठचाही राजकीय पक्ष असेल तर त्याला जर हा मुद्दा मिळाला तर ते बोलायचं, त्याची भूमिका मांडलीच पाहिजे. परंतु ती मांडत असताना ह्याला थेट सरकारचा संबंध जोडणं हे मला वाटते काय उचित नाही. परंतु तुम्ही देखील आता म्हटलात की तुम्ही देखील उद्धव ठाकरेंबरोबर गेल्या अनेक वर्षांपासून सोबत होतात, अनेक बैठका तुम्ही उद्धव ठाकरेंबरोबर केल्या, परंतु आमदारांचे सुख दुःख हे कधी उद्धव ठाकरेंनी जाणून घेतले नाही का? त्यांच्या मतदारसंघातली एखादी अपेक्षा प्रत्येक आमदारांची असते ना की आमच्या भागातल्या ज्या काही लोकांची चर्चा व्हायला पाहिजे आणि त्याला पक्ष संघटना म्हणून आपण कशी मदत करता येईल. कारण मला आठवते की गेल्यावेळी निधीच्या बाबतीतली तक्रार मोठ्या प्रमाणावरती होती आणि स्वतः त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती आणि मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केलं होतं की या विकास निधीबद्दल तुमचा काय प्रस्ताव असेल तर द्या. रस्त्याच्या बाबतीतलं पण त्यांनी भूमिका घेतली होती की सर्वांना समान रस्ते देण्याचं काम केलं जाईल. आपण तसं काही पुढाकार घेतला गेलेला आहे त्याच्यानंतर मला तरी अजून जाणवलं नाही आहे आणि मला असं वाटते स्वाभाविकच आहे की माननीय आमदारांना हीच अपेक्षा असते की आपल्या नेतृत्वाने ह्याच्यासाठी पण भांडलं पाहिजे. विधिमंडळामध्ये जरी देखील ते प्रत्येकजण भांडत असतील तरी देखील पक्ष म्हणून आपण विरोधी पक्ष म्हणून घेऊन पण समान न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका आवर्जून भांडताना तरी दिसलं पाहिजे. मिळेल नाही मिळेल तो नंतरचा भाग आहे. उद्धव ठाकरे कमी पडले का आमदारांची चर्चा वगैरे करायला? मी त्या बैठकीमध्ये नसल्यामुळे मला माहीत नाही. भाऊ, शिवसेनेचे एक नगरसेवक आहेत कल्याण डोंबिवलीचे, त्यांनी डॉक्टरांना मारहाण केल्याचा व्हिडिओ जो आहे तो समोर आलेला आहे. कसं या सगळ्या मी पाहिलं नाही, परंतु लोकप्रतिनिधींनीच कायदा हातामध्ये घेणं हे काय संयुक्त आणि उपयुक्त होत नाही आहे. तर कुठच्याही परिस्थितीमध्ये अशा गोष्टी जर घडल्या असतील तर कायदा सुव्यवस्था आहे आणि कायदा सुव्यवस्थेचा एक भाग म्हणूनच योग्य ती कारवाई केली जाईल. नाही, मला असं वैयक्तिक तरी वाटत नाही आहे. नाही, मला बघा, मी एकही कार्यकर्त्याला फोन करून त्यांनी या पक्षात यावं जावं असं केलं नाही. या अगोदर पण मी राष्ट्रवादीमध्ये असताना पण कधी
पक्ष तोडण्याचं काम केलं नाही. मी पक्ष वाढवण्यासाठी आलो आहे आणि नवीन होऊन अनेक लोक जोडले जात आहेत आणि राज्यभरातून मला वेगवेगळ्या भागातून फोन येत आहेत. वेगवेगळे समाजाची जी लोक आहेत ते आकर्षित होत आहेत आणि त्यांना असं वाटतं की आता आमचा कोणतरी एक प्रतिनिधी तिकडे बसलेला आहे. तर मला असं वाटतं राजकारणाच्या पलीकडे जाऊन जो मिळालेला जो मला हा पद आहे, त्या पदचा बहुमान जर ठेवायचा असेल तर सर्वांना समान न्याय, सर्व घटकांना समान न्याय देण्याचा माझा प्रयत्न राहील. तुम्ही पुण्याचे जिल्हा संपर्क प्रमुख सुद्धा होता आणि बाबाजी काळे हे तुमच्या नेतृत्वात कुठेतरी आमदार बनलेले होते. तुम्ही त्यांच्या निवडणुकीमध्ये जातीने लक्ष घातलेलं होतं. आगामी नाही, अनेक आमदार आहेत. म्हणजे आता त्याच्यात काही आमदार आमच्या पक्षात आहेत, काही आमदार दुसऱ्या पक्षात आहेत. पण जे आहे त्या तिकडे ते त्यांची वैयक्तिक भूमिका असते. कारण शेवटी ज्यावेळी संघटना म्हणून आपण काम करतो तर आपला उमेदवार कसं निवडून येईल आणि तो निश्चितपणे ते निवडून येण्यामध्ये आम्ही योगदान देतो. आणि तुम्हाला आठवत असेल की आताही देखील स्वर्गीय दादा गेल्यानंतर एक भावनात्मक लाट असताना पण त्यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही 6 जिल्हा परिषद निवडून आणले, 11 पंचायत समिती आणले, सभापती आणलेले. म्हणजे कुठचाही संघटनात्मक किंवा संघटनेकडे काही मदत न घेता आपल्या बळावरती त्या निवडणुकीला आम्ही सामोरे जाण्याचं काम केलं होतं. आणि मला असं वाटते संघटना खूप मजबूत आहे तिकडे. पण ती संघटना आज लगेच मी आलो म्हणून येईल किंवा बाबाजी काळे येतील अशी कुठच्याही प्रकारची काही गोष्ट नाही आहे. ते आहे ते ठिकाणी आहेत. पण जसं मी परत एकदा आपल्या माध्यमातून सांगतो की आता मला घटनात्मक पद मिळालेलं आहे. उद्या बाबाजी काळे आले तरी मला त्यांना मदत करावी लागेल. उद्या इतर पक्षाचा आमदार आला तरी देखील मला त्याला मदत करावी लागेल. तर नक्कीच त्याचा फायदा सर्व आमदारांना, लोकप्रतिनिधींना आणि राज्याला होईल. ठीक. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.